नमस्कार विद्यार्थी मित्र हो. 12वीचा मॅथ पेपर 2चा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा सेकंड चॅप्टर आपण डिस्कस करतोय सध्याच्याला. तर त्यातलं जे पहिलं ॲप्लिकेशन होतं टँजेंट्स आणि नॉर्मल आणि त्याची एक्झरसाइज 2.1 ही आपण याच्या पूर्वीच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये डिस्कस केलेले आहे. आज आपण पुढील ॲप्लिकेशन डिस्कस करणार आहोत आणि ते पुढचं ॲप्लिकेशन आहे रोल्स थेरम आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, ज्याला शॉर्टमध्ये LMVT असं म्हणतात. तर ह्या दोन्ही थेरम्स आज आपण डिस्कस करूयात आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण काही डिस्कस करूयात. तर बघा काय आहे रोल्स थेरमचं म्हणणं. तर रोल्स थेरम साठी आपल्याला काय काय प्री रिक्वायरमेंट आहेत की एक फंक्शन पाहिजे आपल्याला, समजा y=f(x). हे फंक्शन कसं पाहिजे, रिअल व्हॅल्यूड पाहिजे. ओके, रिअल व्हॅल्यूड फंक्शन म्हणजे त्याच्या रेंज मधल्या ज्या काही व्हॅल्यूज असतील त्या रिअल नंबर्स असतील, म्हणजे ज्याचा आपण ग्राफ आपण आपल्या रिअल नंबर सिस्टम मध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस मध्ये त्याचा आपण ग्राफ प्लॉट करू शकू. ही फर्स्ट एक आहे कंडिशन, प्री रिक्वायरमेंट कशासाठी, रोल्स थेरमसाठी. इकडे आपण रोल्स थेरम्स डिस्कस करूयात. रोल्स थेरम किंवा याला रोल्स लेमा सुद्धा म्हटलेलं आहे. तर त्यासाठी एक फंक्शन पाहिजे y=f(x). हा कसा फंक्शन आहे, रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे. त्यानंतर आणखीन त्याच्यामध्ये कंडिशन्स आहेत. हा एक क्लोज्ड इंटरवल आहे AB, याच्यावरती हा कंटिन्युअस असला पाहिजे, या इंटरवल मध्ये हा कंटिन्युअस असला पाहिजे. त्यानंतर कंडिशन आहे की ओपन इंटरवल AB मध्ये ना सेम एंड पॉइंट्स आहे त्याच्यामध्ये एंड पॉइंट इन्क्लूड असणार, कारण हा क्लोज्ड इंटरवल आहे, हा ओपन इंटरवल आहे. तर A आणि B याच्यामध्ये असणार नाही, मात्र A आणि B मधले बाकीचे रिअल नंबर सगळे असणार आहे. तर या ओपन इंटरवल वरती हा दिलेला फंक्शन डिफरन्शिएबल असायला पाहिजे. जर असा असेल तर, इफ है ना, एक फंक्शन आहे तो रिअल व्हॅल्यूड आहे, या इंटरवल क्लोज्ड इंटरवल मध्ये तो कंटिन्युअस आहे आणि या ओपन इंटरवल मध्ये तो डिफरन्शिएबल आहे. असं जर असेल तर देन देर एक्झिस्ट ऍटलिस्ट वन C, एक पॉइंट असेल A आणि B च्या मध्ये, बिलॉंग्स टू ओपन इंटरवल AB, सच दॅट f'(c)=0. हा तो आहे रोल्स थेरम. याची आपण एक फिगर काढूयात है ना, आणि फिगर मध्ये आपल्या लक्षात येईल किंवा त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग सुद्धा आपल्याला लक्षात येणार आहे या रोल्स थेरमचं. बघा एक फंक्शन आपण कन्सिडर करूयात. हा वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, ओरिजिन एक्स ऍक्सिस, एक फंक्शन कन्सिडर करूयात. समजा हे ते फंक्शन आहे, हा आहे y=f(x). हा रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, म्हणजे ह्या वायच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या रिअल नंबर्स आहेत. आणि आपण याचा सेकंड कंडिशन काय आहे, एक दोन पॉइंट कन्सिडर केलेत, याक्षा दोन व्हॅल्यू घेतल्यात, एक आहे A आणि दुसरी आहे B. समजा आपण इथे दोन व्हॅल्यूज आपण कन्सिडर करूयात. इथे आहे x=a आणि समजा आपण इथे घेऊयात x=b. ओके, तर या इंटरवल मध्ये म्हणजे मी इथे कसं करतो आणि असं इथे दाखवतो. ओके, तर हा जो भाग आहे या फंक्शनचा y=f(x), हा जो ग्राफ आहे इथून हा इथपर्यंतचा हा भाग आपण पार्ट कन्सिडर केलेला आहे. तर याच्यामध्ये हा फंक्शन या क्लोज्ड इंटरवल मध्ये कंटिन्युअस आहे. फंक्शन कंटिन्युअस असतो म्हणजे त्याचा अर्थ काय होतो की त्याचा ग्राफ आपल्याला एक्झिस्ट होतो, तो की विदाउट ब्रेक असतो. त्या ग्राफ मध्ये जम्प्स असत नाहीत किंवा ब्रेक्स असत नाहीत, कंटिन्युअस असा हा ग्राफ आपल्याला मिळतो, याचा अर्थ तो होतो. त्यानंतर फंक्शन x=a to b याच्यामध्ये x=a आणि x=b नाही आहे, त्याच्यामध्ये एंड पॉइंट नाही, हा ओपन इंटरवल कन्सिडर केलेला आहे. तर या ओपन इंटरवल वरती हा फंक्शन डिफरन्शिएबल आहे. फंक्शन डिफरन्शिएबल आहे याचं मिनिंग काय होतं की या x=a पासून b पर्यंत हे जेवढे काही पॉइंट्स आहेत या फंक्शनचे, या ग्राफ वरती जेवढे काही पॉइंट्स आहेत, या प्रत्येक पॉइंटला आपण टँजेंट ड्रॉ करू शकतो.
राईट आहे. फंक्शन डिफरन्शिएबल आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतं म्हणजे काय होतं, ग्राफिकली किंवा जॉमेट्रिकली त्याचा मिनिंग आपण टँजंट्स अँड नॉर्मल मध्ये डिस्कस केले मित्रांनो. किंवा डेरिव्हेटिव्ह एखादं फंक्शन आहे समजा आपल्याकडे y इक्वल टू सपोज साइन एक्स दिलाय, तर त्याचा dy बाय dx हा जेव्हा आपण cos x लिहितो आणि x ची एखादी पर्टिक्युलर व्हॅल्यू जर आपण घेतली समजा x इक्वल टू सपोज पाय बाय 3, तर cos पाय बाय 3 cos 60 ची व्हॅल्यू येते हाफ. तर हा हाफ काय असतो, या फंक्शनचा जो काही ग्राफ आहे ऍट x इक्वल टू पाय बाय 3 ला असलेल्या टँजंटचा तो स्लोप असतो है ना. तर आपल्याला रोल्स थेरमचं काय म्हणणं आहे की एक जर माझ्याकडे रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे, सेकंड थिंग तो या क्लोज्ड इंटरव्हल मध्ये कंटिन्युअस आहे. या क्लोज्ड इंटरव्हल मध्ये कंटिन्युअस आहे याचा अर्थ असा आहे की हा जो ग्राफ आहे या फंक्शनचा तो कंटिन्युअस आहे, विदाउट ब्रेक आहे, त्याच्यामध्ये जम्प्स नाहीत, काही नाही. आणि हा या ओपन जो इंटरव्हल आहे x इक्वल टू a आणि x इक्वल टू b याच्यावरती तो डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएबल आहे म्हणजे ह्या इथून एवढा हा जो पार्ट आहे इथे प्रत्येक पॉइंटला टँजेंट एक्झिस्ट होतो. फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हणजे तिथे टँजेंट नक्कीच मिळणार. आणि या जर दोन मुख्य कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर रोल्सचं म्हणणं काय आहे की बाबा या हा जो ओपन इंटरव्हल आहे ना, आपण हा ओपन इंटरव्हल कन्सिडर करूया. या ओपन इंटरव्हल मध्ये एक पॉइंट ऍटलिस्ट एक तरी पॉइंट मिळेल, समजा हा सी एक्स इक्वल टू सी है ना. ह्या सी पॉइंटला जर आपण टँजेंट जर ड्रॉ केला राईट आहे, तर याचा स्लोप आपल्याला मिळतो एफ डॅश ऑफ सी इक्वल टू 0. याचं रिझन असं आहे की आपण हे जर दोन पॉइंट आपण इथं कन्सिडर केले, एक्स इक्वल टू ए है ना, हा आपण म्हणूयात हा पॉइंट ए आहे, याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काय लिहिता येईल, एक्स कोऑर्डिनेट आहे ए आणि याचा वाय कोऑर्डिनेट, आता हा फंक्शन आहे आपला वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, एक्सच्या जागी आपण ए पुटअप केलास आपल्याला इथे एफ ऑफ ए मिळेल राईट. हा सेकंड पॉइंट आहे बी, याचा एक्स कोऑर्डिनेट आहे बी आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा कसा आहे याचा सेम आहे एफ ऑफ बी. ओके, याच्यामध्ये आणखी एक कंडिशन आहे ती अशी की फंक्शन रिअल व्हॅल्यूड असावं, क्लोज्ड इंटरव्हलवरती कंटिन्युअस असावं, फंक्शन डिफरन्शिएबल असावं, आणखीन अँड एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी जर असेल है ना. जे काही इंटरव्हल्स दिलेत त्याच्या एंड पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू जर सेम असेल तर या दोन पॉइंटच्या मध्ये ऍटलिस्ट एक तरी पॉइंट मिळतो सी राईट आहे, की त्या पॉइंटला असलेले डिफरन्शिएशन येतं 0. डिफरन्शिएशन 0 येतं याचा अर्थ या पॉइंटला असलेल्या टँजंटचा स्लोप काय येतो 0 येतो. स्लोप 0 कोणाचा असतो, एक्स ऍक्सिसचा स्लोप 0 असतो मित्रांनो, हे आपल्याला माहिती आहे. कारण एक्स ऍक्सिस स्वतः सोबत अँगल किती बनवतो, या ठिकाणी थीटा इक्वल टू 0 बनवतो आणि टॅन थीटा ची व्हॅल्यू काय येणार, जर थीटा 0 असेल तर 0च येणार आहे. तर एक्स ऍक्सिस आणि एक्स ला पॅरलल असणाऱ्या सगळ्या ज्या काही लाईन्स आहेत ना, ऑल लाईन्स विच आर पॅरलल टू एक्स ऍक्सिस, या सगळ्यांचा स्लोप येतो 0. आता इथं काय व्हायला लागले, ही जी हाईट आहे ही आहे एफ ऑफ ए आणि ही दुसरी जी हाईट आहे ही आहे एफ ऑफ बी आणि ह्या दोन्ही आपल्याला काय दिलेले आहेत, सेम दिलेले आहे. ओके, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इथे दिलेले बघा रोल्स थेरमच्या याच्यामध्ये दिलेल्या कंडिशन मध्ये एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी जर सेम असेल, आपण ह्या ए बी ही जर कॉर्ड आपण कन्सिडर केली या कर्वची, तर याचा जर आपण स्लोप याचा जर आपण स्लोप काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, तर स्लोप बरोबर काय मिळेल, स्लोप ऑफ इथे मी लिहितो स्लोप ऑफ ए बी काय मिळेल, तर वाय कोऑर्डिनेटचा डिफरन्स एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए राईट आहे, डिवायडेड बाय एक्सचा डिफरन्स बी मायनस ए है ना. स्लोप काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो, दोन पॉइंटचे जर कोऑर्डिनेट्स आपल्याकडे असतील तर वायचा डिफरन्स डिवायडेड बाय एक्सचा डिफरन्स आपण घेत असतो. तर इथं एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए हे सेम असल्यामुळे हा डिफरन्स 0 होईल, 0 अपॉन बी मायनस ए म्हणजेच हा झाला 0 राईट आहे. तर ह्या ए बी या कॉर्डचा स्लोप 0 येतो आणि तर ह्या ए बी ला
पॅरलल एक टँजेंट आपण नक्कीच फाइंड आउट करू शकतो. ओके, ह्या AB ला है ना, AB ही कॉर्ड आहे, तर एवढ्या पूर्ण ह्या पॉइंट्स मध्ये एक तरी पॉइंट आपल्याला असा नक्कीच मिळणार जो की ह्या AB ला पॅरलल आहे. ओके, आणि मग AB ही एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे, कारण ह्या लेंथ सेम दिलेल्या आहेत आपल्याला, ह्या दोन लेंथ सेम असल्यामुळे AB हा पॅरलल टू एक्स ऍक्सिस आहे. आणि या दोघांनाही पॅरलल एक लाईन आपण मिळवू शकतो, एक टँजेंट मिळवू शकतो या कर्वला विदिन दीज पॉइंट्स एक्स इक्वल टू ए आणि एक्स इक्वल टू बी, है ना. हा एक असा पॉइंट मिळू शकतो जो AB ला पॅरलल आहे, आणि AB एक्स ऍक्सिसला पॅरलल असल्यामुळे हा टँजेंट सुद्धा या एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. आणि टँजेंट जर एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर त्याचा स्लोप कसा असला पाहिजे, स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह, है ना. स्लोप त्याचा काय येणार आहे, 0 येणार. हा झाला मित्रांनो, हा झाला रोल्स थेरम. ओके, दुसरा डिस्कस करायचा आहे तो म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इथे काय कंडिशन्स आहेत बघा, फक्त थोडासा डिफरन्स आहे. इथे सुद्धा आपल्याला काय लागणार आहे, y इक्वल टू एफ ऑफ एक्स हा एक आपल्याला रियल व्हॅल्यू फंक्शन पाहिजे. ओके, त्यानंतर आपल्याला हा जो फंक्शन आहे तो या क्लोज्ड इंटरवल वरती कंटिन्युअस पाहिजे. त्यानंतर सेम फंक्शन या ओपन इंटरवल वरती डिफरन्शिएबल हवा आहे आपल्याला. आणि ही कंडिशन काही नाहीये त्याच्यामध्ये, है ना. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी च्या व्हॅल्यू सेम पाहिजेत रोल्स थेरम मध्ये, परंतु LMVT म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. बघा LMVT ला असे लिहायचंय, LMVT म्हणजे लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. ओके, याला शॉर्ट मध्ये LMVT असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये रोल्स थेरम पेक्षा एक कंडिशन कमी आहे, जी ही कंडिशनची आवश्यकता नाही इथे. राईट आहे, फंक्शन आहे, रिअल व्हॅल्यू फंक्शन आहे, तो कंटिन्युअस आहे आणि डिफरन्शिएबल आहे. याचा ग्राफ काढून लक्षात घेऊयात. हा वाय ऍक्सिस कन्सिडर करू, एक्स ऍक्सिस रिजन हा एक्स ऍक्सिस आहे, आणि समजा आपण हा असं ग्राफ आपण कन्सिडर करूया. हा आहे y इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, दोन पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे. हा आहे इथे एक्स इक्वल टू ए, आणि नेक्स्ट पॉइंट आपण कन्सिडर करणार आहोत, हा इथे दुसरा पॉइंट आहे एक्स इक्वल टू बी. ओके, आणि याला म्हणूयात आपण ए, राईट. आणि ह्या ए चे कोऑर्डिनेट्स काय असणार मित्रांनो, एक्स कोऑर्डिनेट असेल ए, आणि याचा इथे वाय कोऑर्डिनेट असेल एफ ऑफ ए. दुसरा पॉइंट आहे इथे बी, त्याचे काय कोऑर्डिनेट्स आहेत, एक्स कोऑर्डिनेट आहे बी आणि वाय कोऑर्डिनेट असेल एफ ऑफ बी, है ना. तो कुठे असेल, इथं असेल, राईट, या ठिकाणी. म्हणजे ही जी हाईट आहे हा आहे एफ ऑफ ए, आणि ही जी दुसरी हाईट आहे हा आहे एफ ऑफ बी. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हे काही सेम नाही आहेत. ओके, मग इथे जर आपण ह्या कॉर्ड एबीचा जर स्लोप आपण काढण्याचा प्रयत्न केला मित्रांनो, है ना, तर काय मिळेल आपल्याला, स्लोप ऑफ कॉर्ड म्हणा किंवा सेकंड म्हणता येईल, कॉर्ड AB इक्वल टू काय मिळणार आपल्याला, ए आणि बी चे या दोन पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती आहेत, है ना. वाय चा डिफरन्स एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. हा AB ह्या कॉर्डचा स्लोप आपल्याला मिळतो, राईट. सॉरी LMVTचं काय म्हणणं आहे तर बघा, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. एक फंक्शन पाहिजे रिअल व्हॅल्यू, त्याच्यानंतर तो कंटिन्युअस पाहिजे. कंटिन्युअस कशासाठी हवा, एक्स इक्वल टू ए आणि एक्स इक्वल टू बी, है ना, या दरम्यान या फंक्शन म्हणजे हा जो ग्राफ आहे त्याच्यामध्ये कुठेही ब्रेक असणार नाहीये, राईट. आणि त्यानंतर फंक्शन डिफरन्शिएबल आहे, याचा अर्थ तो जो इंटरवल आहे त्या इंटरवल मधल्या प्रत्येक पॉइंटला असणारा टँजंटचा स्लोप मिळतो आपल्याला, म्हणजे टँजंट एक्झिस्ट होतो. असं जर असेल तर आता इथे एक तरी पॉइंट आपल्याला असा मिळेल की जो ह्या हा समजा इथे पॉइंट सी मिळेल आपल्याला, है ना, जो की ह्या ए आणि बी च्या मध्ये असा हा पॉइंट सी असेल, आणि
हा जो टँजेंट आहे तो ह्या कॉर्ड AB ला कसा आहे, पॅरलल आहे. मग ह्या पॉइंट C चा स्लोप काय असेल, पॉइंट C ला असलेल्या ह्या टँजेंटचा स्लोप केवढा असेल, ह्या AB एवढाच असेल. मग इथे आपण लिहू शकतो f डॅश ऑफ C इक्वल टू f ऑफ B मायनस f ऑफ A डिवायडेड बाय B मायनस A. है ना. तर LMVTचं म्हणणं आहे, जर इफ 3 गोष्टी आहेत, फंक्शन रिअल व्हॅल्यू फंक्शन पाहिजे, कंटिन्युअस हवा आहे आणि तो डिफरन्शिएबल जर असेल, है ना. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी वरती ते काही कंडिशन नाही, हे दोन वेगळ्या व्हॅल्यूज आहेत, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी. ह्या वेगळ्या व्हॅल्यू असल्यामुळे यावेळी ही जी कॉर्ड आहे ती काही एक्स ऍक्सिसला पॅरलल नाही आहे मित्रांनो. त्याच्यामुळं या पॉइंटला असलेला स्लोप इथे काही या स्लोपची व्हॅल्यू 0 येणार नाही. परंतु रोल्स थेरम मध्ये काय होतं, या दोन व्हॅल्यू सेम झाल्या, त्याच्यामुळे काय झालं, ह्या एबीचा स्लोप काढत असताना न्यूमरेटर मध्ये यांचा डिफरन्स आपल्याला घ्यावा लागतो, तर तो 0 आला है ना. मग हे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ह्या हाईट सेम झाल्यामुळे एबी एक्स ऍक्सिसला पॅरलल झाला. मग जो एक्स ऍक्सिसला पॅरलल असतील आहे त्याचा स्लोप नक्कीच 0 असतो. त्याच्यामुळे या पॉइंटला असलेल्या टँजेंटचा स्लोप सुद्धा काय आलेला आहे, 0 आलेला आहे. राईट आहे. एलएमव्हीटी आणि रोल्स थेरम याच्यामध्ये हा एवढा एकच डिफरन्स आहे. ही कंडिशन रोल्स थेरम मध्ये आहे आणि एलएमव्हीटी मध्ये आपल्याला एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हे अनइक्वल आहेत. अनइक्वल असल्यामुळे एबी ला जोडणारा म्हणजे ही जी काही कॉर्ड आहे ती काही एक्स ऍक्सिसला पॅरलल असणार नाही. त्याच्यामुळं आपल्याला या कॉर्डचा स्लोप 0 मिळणार नाही, एवढंच त्याचं आहे मिनिंग. आणि ए आणि बीच्या मध्ये एक तरी पॉइंट आपल्याला नक्कीच मिळणार जो की ह्या ए बी ला पॅरलल टँजेंट असणार. तर या पॉइंट सी ला असलेल्या टँजेंटचा स्लोप ह्या ए बी एवढाच असेल, तो म्हणजे एफ डॅश ऑफ सी इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अपॉन बी मायनस ए. राईट आहे. तर हे दोन थेरम्स आहेत, लक्षात असू द्या. रोल्स थेरम है ना. 3 महत्वाच्या कंडिशन्स आहेत. फंक्शन कंटिन्युअस पाहिजे, डिफरन्शिएबल पाहिजे आणि एफ ऑफ ए इक्वल टू एफ ऑफ बी हे असं असेल तर या ओपन इंटरव्हल मध्ये एक तरी पॉइंट सी असा मिळेल, त्या पॉइंटला असलेलं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 0 असेल. म्हणजेच याचा अर्थ असा की त्या पॉइंटला असलेल्या टँजेंटचा स्लोप काय येणार, 0. हा झाला रोल्स थेरम. आणि एलएमव्हीटी म्हणजेच लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम मध्ये सुद्धा याच्या एवढ्याच कंडिशन्स आहेत, फक्त ही कंडिशन नाही आहे, फंक्शन रिअल व्हॅल्यूड पाहिजे, एका क्लोज्ड इंटरव्हल मध्ये तो फंक्शन कंटिन्युअस हवा. फंक्शन कंटिन्युअस असणं म्हणजे त्याचा ग्राफ कसा आहे, विदाउट ब्रेक आहे, विदाउट जम्प आहे म्हणजे, आणि तो फंक्शन डिफरन्शिएबल आहे म्हणजे तो जो काही इंटरव्हल आहे त्याच्या प्रत्येक पॉइंटला आपण त्याचा टँजेंट ड्रॉ करू शकतो. ओके. मग फंक्शन रिअल व्हॅल्यूड, कंटिन्युअस आहे, डिफरन्शिएबल आहे. आणि एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी बद्दल काहीच म्हटलेलं नाहीये. ते एखाद्या वेळेस सेम असू शकेल, डिफरंट असू शकेल. जनरली डिफरंट असणार, सेम असेल तर तो रोल्स थेरम होतो. डिफरंटच असतात पण इथे काही मेन्शन केलेलं नाही. तर मग एक्स इक्वल टू ए आणि एक्स इक्वल टू बी म्हणजे ह्या ओपन इंटरव्हल मध्ये एक तरी पॉइंट सी आपल्याला असा मिळणार की या पॉइंट सी ला जो टँजेंट आहे त्याचा स्लोप आणि ह्या ए बीचा स्लोप सेम असतो. म्हणजेच एफ डॅश ऑफ सी इक्वल टू इथे एक्सप्रेशन दिलेलं आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय बी मायनस ए. राईट आहे. तर हे दोन थेरम्स व्यवस्थित लक्षात ठेवा, त्याचं स्टेटमेंट वगैरे याच्यावर आधारित असलेले प्रॉब्लेम्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूयात. थँक्यू.